धुळ्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला। अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले। मुसळधार पावसानं काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झाले। तर शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येते। शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। आज एक शेतकऱ्याचं पशुधन बैलजोडी देखील दगावलेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे। सर दादा काय सांगणार, काय नुकसान झालंय कालपासून आपल्याकडे? रात्री अचानक 9-9:30 वाजता पाण्याची सुरुवात झाली। पाऊस चालू असताना त्याच्या विजा आणि पाऊस आणि वादळ खूप जोरात होतं। आमचे मित्र होते, त्यांची बैलजोडी, त्याच्या बैलांवर वीज पडली। दोन बैल वाळले। त्यांनी आत्ताच 1 हप्ते पहिलेच घेतलेले बैल होते। साधारण 1,30,000 रुपये त्याची किंमत होती। 50,000 रुपये त्यांनी त्यावेळेस दिलेले होते। बाकीचे पैसे उर्वरित 2 हप्त्यामध्ये द्यायची बोलली होती। त्या माणसाचं आज एवढं मोठं नुकसान झालं की आता 7 जूनपासून आपल्याला शेतीच्या कामासाठी लागणारी जोडीची गरज होती। ते जोडीत मेल्यानंतर तो माणूस अक्षरशः असं वाटत होतं त्याला की काय करावं होतं। महसूल विभागाचे अधिकारी देखील आलेले आहेत। सर काय सांगणार, काय तपासणी केली, काय अहवाल आहे, काय प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय आपल्या? पीक पाहणी केला असता की नुकसान झालेलं दिसून येते। वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही प्रथम पाहणी करतोय आणि तसं दिसतंय की बरंच नुकसान झालेलं दिसतंय। पशुधनाचं काही नुकसान झालंय यावर? हा, तिकडे शेजारी गेलो होतो, तिथं 2 बैलांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडलेत। तसं पंचनामा करून अहवाल सादर करतोय। एकंदरीतच या पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। पंचनामे करण्याची, अहवाल सादर करण्याची प्राथमिक जी काही माहिती ही महसूल विभागाकडे चाललेली आहे। परंतु आता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या वतीनं या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मोबदला मिळतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन रूपकसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।